नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ इथे चांगल्या पावसासाठी शेकडो भाविकांनी भक्तिभावाने नवनाथ पारायण करून देवाकडे साकडे घातले। लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या असून काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे। अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या लातूर जिल्हा शाखेच्या वतीने पावसासाठी विशेष नवनाथ पारायणाचे आयोजन करण्यात आले। रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत वटसिद्ध नागनाथ मंदिर परिसरात अत्यंत भक्तिमय वातावरणात पारायण पार पडले। वडवळ नागनाथसह परिसरातील विविध गावांतील भाविक, महिला, पुरुष आणि शेतकरी मोठ्या संख्येने या धार्मिक उपक्रमात सहभागी झाले। कोरड्या पडलेल्या जमिनी, पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आणि चिंतेत असलेले शेतकरी यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत भाविकांनी पाऊस पडावा, शेते हिरवीगार व्हावीत आणि सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी यावी अशी मनोभावे प्रार्थना केली। पारायण पूर्ण झाल्यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली। यावेळी उपस्थित भाविकांनी हात जोडून आणि आकाशाकडे पाहत, हे नागनाथ महाराज, आमच्या चुकांना क्षमा कर, आपल्या कृपेचा वर्षाव करून भरभरून पाऊस पाडा, बळीराजांच्या कष्टांना यश मिळू दे, शेत हिरवीगार होऊ देत आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती व समृद्धी नांदो अशी आर्त विनवणी केली। या प्रसंगी मंदिर परिसरात शेकडो महिला व पुरुष भाविकांचा जनसागर उसळला होता। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, शांततामय आणि धार्मिक वातावरणात पार पडला। पावसासाठी श्रद्धेने केलेली ही सामूहिक प्रार्थना बळीराजाच्या आशा अपेक्षांना नवी उभारी देणारी ठरली आहे। आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून वरुण राजा लवकरच कृपावर्षाव करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने व आशीर्वादाने लातूर जिल्हा संपूर्ण जिल्ह्यामधून पावसासाठी जी सेवा आहे त्या सेवेचं नियोजन लातूर जिल्ह्याचे प्रशासकीय प्रतिनिधी विनय शिंदे यांनी आम्हा सर्व माता भगिनींना सुंदर असं एक मार्गदर्शन करून एक रूपरेषा कसं कार्य करावं हे व्यवस्थितरित्या आम्हाला त्यांनी माता भगिनींना पुढं केलेलं आहे। पुढं करून त्या सेवा व्यवस्थितरित्या करून घेतात। शेतकऱ्यांना व्यवस्थित पाऊस पाणी व्हावं ह्यासाठी शेतकरी सुखी तर सर्वजण सुखी म्हणून आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवेची संधी दिलेली आहे। दरवर्षी आपण इथं हे पारायण घेत असतो आणि त्याची अनुभूती पण आम्हाला आपल्याला सर्वांना ह्या वटसिद्ध नागनाथ नवनाथाच्या माध्यमातून ह्या सेवेच्या माध्यमातून मिळत असते। तीच अपेक्षा ठेवून आणखीन पण आपण ही सेवा पुढं वारंवार घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ। लातूर जिल्ह्यातून सर्व तालुका, साप्ताहिक केंद्र, त्यात निलंगा, उदगीर, अहमदपूर, चाकूर, लातूर शहर, त्याचबरोबर काही बीडवरून आलेले आहेत, काही धाराशिववरून आलेले आहेत। सर्वजण मिळून 850 संख्या आहे आजच्या पारायणाची। परत आपण पारायण घेणारच आहोत। किती तारखेला? परत पुढचं पारायण 2 ऑगस्टला आहे। स्वामी समर्थ। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 24/7/2026 श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने आज वडसिद्ध नागनाथ इथे लातूर जिल्ह्याच्या वतीनं भव्य नवनाथ पारायण सोहळा पार पडत आहे। सुमारे 730 सेवेकरी एकत्र येऊन 830 सेवेकरी एकत्र येऊन आज ही 8 ते 10 तासाची सेवा इथे एकत्र बसून सेवा रुजू करत आहेत। पर्जन्य राजा सुखरूप म्हणजे सुव्यवस्थित कसा व्हावा यासाठी ही सेवा परमपूज्य गुरुमाऊलीच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथं सेवा रुजू करीत आहोत। तरी जास्तीत जास्त संख्येनं इथं पुढील ही 2 तारखेला पुढच्या महिन्यात ही सेवा रुजू केल्या जाणार आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर।